माननीय युसुफ सय्यद सर, आपण जिथे कुठे असाल प्लीज या. आपण आहात का इकडे? येस, जिकडे सामन्याला सुरुवात होईल तिकडे समालोचन कक्षामध्ये जोडले जातील युसुफ सय्यद सर. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना विनंती असेल, आपला 12 प्लेअर 12वा खेळाडू प्लीज समालोचन कक्षात पाठवा. आम्हाला खूप साऱ्या डिफिकल्टीज येत आहेत जेव्हा गोलंदाज किंवा फलंदाज येतो आणि जेव्हा आम्हाला त्यांची नावं माहिती नसतात, तर प्लीज आम्हाला कोऑपरेट करा आणि तुमचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. गौरव आहे का बॉलरचं नाव गौरव? धीरज बघा, पहिलं षटक धीरज घेऊन आला आणि स्ट्राईकवर इलियास पठाण. बघा, पहिला चेंडू आणि धावाने सुरुवात झाली. डॉट बॉलनी सुरुवात केली गेली या इनिंग्स मध्ये. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडू तिकडे आहे, चेंडूला फील्ड करतील. एक धाव, एका धावाने खातं ओढलं गेलं, ते म्हणजे इलियास पठाण. आणि एका बाजूला अनिल घरत आहेत. पाहू शकाल दोन्ही संघाचा डू ऑर डाय असा सामना आहे. पाहू शकाल डॉट बॉल नक्कीच झाला. धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल धीरजच्या माध्यमातून राहिली आहे. ऑफसाईड फटका खेळला गेला. पाहू शकाल खेळाडू आहे, चेंडू फील्ड करता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप साठी खेळाडू आले, बॅकअप चांगला दिला गेला. एक सिंगल नक्कीच झाली आहे आणि एकेरी धावाने धाव पुढे सरसावते दोन्ही अंकावर. 4 चेंडू 2 धावा धाव फलकावर. यावेळेस ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच झालाय. चेंडू अंगाला येऊन ब्रश झालाय आणि लेग बॅटचा कॉल पंचदश होत आहे. बघा, यानंतर होणारा सामना दोन्ही कॅप्टन्सनी टॉस साठी सज्ज राहायचा आहे. निलेश फायटर विपक्ष पृथ्वी 11, माफ करा,
यानंतर होणारे सामने जे पॅनल आहे त्यामध्ये हे सामने असणार आहेत. विनंती जेव्हा 5 सामने संपतील त्यानंतर हे सामना असणार. निलेश पाटील विपक्ष ऋतू 11 आणि आई जीवदानी विराट विपक्ष पालघर स्पोर्ट्स क्लब. यानंतर बी पॅनल चे सामने असणार आहेत. बघा हेमकांत डाईव्ह लगावतो, नक्कीच प्रयत्न चांगला करतो. बॅकअपसाठी खेळाडू आहेत. एकेरी धावांचा फरक पुढे सरसावते. एका षटकाची समाप्ती केली 4 धावा फरकावर. बघा दुसरा गोलंदाज गोळीबार सज्जाला गौरवला इंट्रोड्यूस केला गेले. बघ गौरव लेवस इंट्रोड्यूस केले गेले. बघा थोडं स्पीडअप करा, कारण की खूप सारे सामने खेळवायचे आहेत आपल्याला. आपण ते बंधन ठेवले गेले, परंतु तुम्ही जास्त वेळ घेऊ नका, दक्षता घ्या. गौरव आलाय. पुढील षटकामध्ये त्याला इंट्रोड्यूस केल्या गेलं. दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू. यावेळेस खोदून काढायचा प्रयत्न होता. चांगला चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल नक्कीच आलाय. यावेळेस खराब चेंडू म्हणावा लागेल. फुल टॉस बॉल दिला गेला. फुल टॉसवर चांगला फटका सजवला गेला. चेंडूला पाठवून देणे स्क्वेअर लेग रेसर मध्ये खेळाडू मागे जातात, परंतु चेंडू थांबणार नाही. चौकार नक्कीच झाले. 4 धावा. पंचांनी तिसऱ्या पंचाचा मागणी केली आहे बिमर बॉल चेक करण्यासाठी. तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली. पाहू शकाल आमच्या विश नेटवर्कच्या माध्यमातून पाहिलं जाईल चेंडू कुठवर डीप होते किंवा किती वरती आहे पाहिलं जाईल. टेक्निकल टीम दर्शवली जाते. बघा आजच्या राजनीमध्ये पहिला संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. SRG उर्वी 11. इट्स अ नो बॉल. नो बॉल दिल्या गेल्या. खूप उंचीवर चढून राहिला. पंच नो बॉल घोषित केला, म्हणजे नो प्लस 4 5 धावा नक्कीच आल्यात. दफळ जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. खूप उंच चेंडू होता. बॅटर अनिल घरत यांनी हा फटका खेळला 4 धावांसाठी. पायावर चेंडू होता. फ्रिटचा बॉल आहे. पाहू शकाल डॉट बॉल नक्कीच आला. निधाव चेंडू. 9 धावा फटकावर गौरव थोडी चर्चा करतायत. पहिल्या चेंडू डॉट आला, तर नोबत चौकार, परत एकदा निधाव चेंडू आलाय. म्हणजे 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या. मुरमय ठाकूर यांचा आवाज आपण ऐकत होता मागील सामन्यासाठी. त्यावेळी लेग स्टंपवर चेंडू होता. क्रॉस कॉल थोडस बाजूने चेंडू गुंग गेला. पंच वाईट बॉल दर्शवतायत. लेग स्टंप मिस झाली आहे. हे पाहू शकाल व्हाईट बॉल पंचांनी दर्शवलं. डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचेल 10 या अंकावर. 10 धावा फलकावर बिनगडी बाद चांगली पार्टनरशिप बिल्ड होती. इलियास पठाण 3 चेंडू 1 वर आहेत. 6 चेंडू 6 वर अनिल घरात. पुढे खेळायचा प्रयत्न. अजून एक व्हाईट बॉल ऑफच्या बाहेर जास्त चेंडू ठेवला गेला. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 11 वर जाऊन पोहोचेल धावफलक. पाहू शकाल पहिला डॉट बॉल तर
नो बॉलवर चौकार, एक डॉट बॉल आला फिटचा. त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल वाईट टाकले गेले. म्हणजे पहिल्या 3 चेंडूवर 7 धावा आल्या. खोदून काढला गेला. पाहू शकाल खेळाडू आहे चेंडूला फील्ड करते. एक सिंगलचा वेगाने परिपूर्ण केली आहे. चांगला त्याच्या इलियास पठाण का वेगाने धावतात. वा, वयाच्या 60व्या वयाला पण काय खेळाडू धावतायत. म्हणून मग पाहू शकाल 60 पोहोचलेत इलियास पठाण आणि अप्रतिम रणविटी विकेट. साठच्या घरामध्ये आहेत, परंतु काय सुरेख धावलेत. हातामध्ये खेळाडू चेंडू होते, परंतु 2 धावा नक्कीच खूप वेगाने धावलेत. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर राजू सुद्धा आहेत. राजू खूप चांगला क्रिकेट खेळतायत आणि ते खूप सारे रनिंग करत आहेत. त्या अनुषंगाने इलियास पठाण खूप चांगलं धावतायत. वेळ नक्कीच स्पेंड केला जातोय मैदानाच्या आतमध्ये, पण दक्षता घ्या. 1.3 चेंडू चा खेळ संपला गेला. 13 धावा फलकावर आहेत. बिनगडीबाज 7 चेंडू 8 वर अनिल गरज बॅटिंग करतायत. एक चौकार त्याने ठोकले या षटकामध्ये. अविश शफून खेळायचा प्रयत्न होता, परंतु वा काय चेंडू, काय चेंडू. बघू शकाल दोन्ही खेळाडू विरारला बिलॉंग करतात. आणि पाहू शकाल धानवीन विरारला एक खेळाडू खेळतो आणि जर पाहिलं तर एकविरा विरारला एक खेळाडू खेळत आहेत. तर दोन्ही खेळाडूला माहीत आहे एक दुसऱ्याचा खेळ त्यांना कळते आणि ते दर्शवलं जाईल. डॉट बॉल नक्कीच झाला. धाव चेंडू लोर फुलटस बरोबर झालं. कार्पेट खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करते. चेंडूला फील्ड केला गेला. धीरज वा वा वा, सुरेख सुरेख अप्रतिम. इलियास पठाणसाठी तळा होऊन जाऊ द्या. हातामध्ये चेंडू होता खेळाडू ते, परत 2 धाव वेगाने धावतायत. योगेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. ते नक्कीच निरागस नजरेने पाहतात खेळाडूंकडे. या हातामध्ये असताना सुद्धा 2 धावा कशा प्रकारे धावू शकतात बॅटर्स, आणि ते धावलेत. जसं की 2 पुढे सरसावते ती म्हणजेच 15 या अंकावर. शेवटचा चेंडू या षटकामधला 15 धावा फलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. फुलटॉस बॉल लॉफ्टेड फटका काव कॉर्नर रिझनला. आणि वा वा वा, काय कॅच आहे, सुरेख कॅच. प्रमोद लिली तिकडे होते. संघनायक प्रमोद लिलीने कुठलीच चुकी केली नाही. पहिला मागचे 6 दिवस पाहिले मनीष, त्या झोनला षटकार जात नाहीयेत. पहिला बॅटर बाद झाला आणि घरच नवीन बॅटर जास्त वेळ न दवडता लगेच बॅटिंगसाठी यायचा आहे. षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटक 15 धावा फलकावर. आपण चर्चा करतो तर कोण रिझन्स रिप्ले मध्ये नक्कीच पाहायला आवडेल. कशा प्रकारे झेल टिपला गेला आणि घरात त्यांचा पाहू शकाल फुलटॉस बॉल होता आणि तो झोन खूप मोठा आहे. पाहू शकाल थोडासा लांब आहे झोन. अनिल घरातने प्रयत्न चांगले केले. तो फटका खूप उंच खेळला होता, परंतु खेळाडू तिकडे आहेत. प्रमोद लिली संघनायकने काय झेल टिपला, सुरेख सुरेख झेल टिपलं गेला आणि फलंदाज पहिला बाद झाला. चला स्पीड अप करा. सुयोग पाटील पंच दर्शवतात प्लीज. योगेश पाटील जास्त वेळ घेऊ नका. नितीन आले बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावर. नक्कीच मेहण्याने भाऊजी बरोबरने बसून चर्चा करतायत. म्हणजे पुढच्या इनिंग्स मध्ये भाऊजी पैसे लगावणार भाऊजी मेहण्यावर. परंतु मेवना सांगते भाऊजी जेव्हाही पैसे लावतात ते ट्रान्सफर होतच नाहीये. सर्व्हर डाऊनच असतं असं वाटतंय. बघा फिल्डिंग करणारा संघ मी विनंती करेल, तुम्ही जास्त वेळ घेतायत.
होऊ शकत थोडासा थांबले धीरज पर्यंत गुलबागवत सज्ज होईल. दिवस खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू पाहायला बऱ्याच झाला. सिंगल द वेगाने परिपूर्ण डू ऑर डायचा सामना बघा. दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय. खरं किंवा मारू. दादू इलेव्हन संघ इकडून जर जिंकला तर पुढच्या सामन्यामध्ये त्यांना खेळावा लागेल. संघ जर पाहायला गेलं तर शृंग वॉरियस सरपाडा संघासमोर. जर इलेव्हन बोईसर जर जिंकला तर त्यांना त्याच संघासमोर खेळावं लागला. म्हणजे डू ऑर डायचा सामना आहे. आणि जो संघ पराभूत होईल त्याचा प्रवास इकडेच थांबेल. फ्लाइट स्लोवर फ्लाइट चेंडू होता. अप्रतिम चेंडू टाकला गेला गोलंदाज जर पाहायला गेलं तर धीरजच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये त्यांना संधी भेटलेली होती, पण या सामन्यामध्ये संधी भेटली. 2 षटकं टाकतात आपल्या संघासाठी. अप्रतिम गोली करत असताना जास्त बॅट ठेवण्याचा प्रयत्न राहिला. पंच की जाकीर खान आमच्याकडे पोहोचतात. व्हाईट बॉल दर्शवला गेला. व्हाईट बॉलने धावफलक पुढे सावधी धावसके धावपळचे 17 या अंकावर. ज्यावेळी चांगला फटका आहे. सरळ सरळ कॉम्बॉक्स कडे आलाय चेंडू. षटकार नितीनच्या बॅट मधून मास्टर कप सिक्सर 6 धावा. धन्यवाद मास्टर. फटका सुरेख खेळला गेला. धावसके जाऊन पोहोचल 23 या अंकावर. बघा पहिला चेंडू लेगबाईचा सिंगल आला. त्यानंतर एक डॉट बॉल आला, एक व्हाईट बॉल आला. त्यानंतर यावर प्रहार केला गेला, षटकार आला. यावेळेस बॅटची वरची गणा नक्कीच लगावली आहे. पाहू शकाल शॉर्ट फायनल खेळाडू आहेत. चेंडू फील्ड केला गेला एका हाताने. एक सिंगल धाव नक्कीच झाली. एकेरी धावणे धावफलक पुढे सरसावते. चोवीस धाबा धावफलक 24. बघा षटक क्रमांक तिसरा मार्क असतात. 24 वर एक गडी बाद झालाय. 3 चेंडू 7 वर बॅटिंग करतात ते. 3-4 चेंडू 1 वर बॅटिंग करतात इलियास पठाण. पुढे सासवड. वा वा इलियास पठाण यांच्यावर चांगला फटका भरतो बा. जेल खूप सुरेख टिपला गेला आणि थोडा एक्साइटेड झाले होते खेळाडू. मला वाटतं की गौरव तिकडे होता. आता मध्ये जेल आला होता आणि पाहू शकाल थोडंसं वरती चेंडू फेकला गेला आणि इलियास पठाण बाद झाले. आणि पाहू शकाल अप्रतिम विकेट. धन्यवाद इज मास्टर. जेव्हा खेळाडूंनी चेंडू फील्ड केला, कॅच घेतला, तेव्हा जोशामध्ये फेकला गेला होता. ऍज अ क्रिकेट रूल्स जर बाहेर डायरेक्ट केला असता तर कुठनं कुठने गौरवच्या चिंता वाढल्या असतं मला असं वाटतंय. कारण की पंचाने तिकडे पाहिलं असतं चेंडू कुठे पडलाय. टप्पा मध्ये पडलाय. जेव्हा जर डायरेक्ट बाहेर गेला असता कुठं कुठे ऍज अ क्रिकेट रूल बेसिक रूल तो षटकार असता. कारण की चेंडू प्ले मध्ये होता. टप्पा खाऊन बाहेर गेला असता किंवा तेव्हा विकेट बाद झाला असता. परंतु डायरेक्ट जर बाहेर गेला असता तर मला वाटतं की कुठे ना कुठे प्रमोद लिली सांगितलं गौरव तुम्ही चुकी केली आहे. कारण की ह्या 6 धावा दिल्यात. परंतु गौरवनी जो एक्साइडमध्ये चेंडू फेकला मैदानाच्या आतमध्ये राहिला. विकेट बाद झाला. कल्पेश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत 4थ्या क्रमांकावर.
यावेळेस आलेल्या का पोषकाल ऑन द रेस खेळायचा प्रयत्न राहिला होता. खेळाडू तिकडे चेंडूला फील्ड करतात. एक सिंगल धाव दिसण्याचा प्रयत्न करतील का पोषकाल दोन्ही बॅटर वेगाने 2 धाव परिपूर्ण काढतायत. षटक क्रमांक संपले गेले. तीन षटकाच्या समाप्तीकडे धावा दाखल 26 आहेत. 8.37 सरासरी गाठली गेली सध्याच्या घडीमध्ये. यानंतर येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. वेलकम किरण जाधव, आपलं सुद्धा स्वागत असेल. जाधव बंधू ज्यांची चर्चा खूप राहिली आहे, नितीन जाधव, किरण जाधव आणि किरण जाधव यांचं आगमन झालंय. वेलकम किरण, आपलं हार्दिक स्वागत असेल. बघा विनय बारी गुलीमागवर सज्ज झालेत. यावेळेस पहिला चेंडू फटका सुरेख खेळला डीपमध्ये. खेळाडू बाद चेंडूला फील्ड करतील. एकच धाव, एक धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल. धाव फलक इकडे पुढे सरसावते, ती म्हणजे 27 अंकावर लो स्कोरिंग सामना नक्कीच होईल. परंतु बॅटल चांगला रंगेल. धीरती 2 षटक टाकले, गौरवने षटक टाकला. पाहू शकाल विनय बारी या षटकामध्ये आलेत. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज झालाय. पाहू शकाल खेळायचा प्रयत्न केला होता. एक साईड टीपमध्ये खेळाडू सध्या चेंडूला फील्ड करतोय. जर पाहिलं गेलं तर 2 धाव नक्कीच परिपूर्ण केलं. धावसंख्या 2 पुढे सरसावते. धावसंख्या धावपत्र 29 3.2 चेंडूचा खेळ संपला गेला. जर पाहिलं गेलं तर या पाहू शकाल चांगला चेंडूवर लेग स्टंपला मिस करतोय. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. व्हाईट बॉल दर्शवला गेला पंचांच्या माध्यमातून. पाहू शकाल तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. फिल्डिंग करण्यास संघाने व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलं गेलंय. हा इट्स व्हाईट बॉल आणि फिल्डिंग करण्याचा रिव्ह्यू लॉस झालाय. पाहू शकाल लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि हा क्लोज कॉल आणि व्हाईट बॉल आहे. बघा धावसंख्या धावपत्र 30 या अंकावर. अजून इनिंग्स मध्ये 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम 10 चेंडू. जास्त बॅट ठेवण्याचा प्रयत्न. बॅटर शफल दिले. वाईड यॉर्कर चांगला चेंडू आहे. डॉट बॉल नक्कीच झालाय. मागे चेंडू वाईड होता, नंतर चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला गेला. डॉट बॉल नक्कीच झालाय. निधाव चेंडू. ज्यावेळेस ऑन साइड फटका खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकाल एक सिंगल दा. एकतीस पर 2 गडी वाजले. 3.4 चेंडूचा खेळ संपला गेला. अभिजित तंडेल पाहू शकाल आमच्याकडे पंच आहे. तिसरे पंच अभि नाही तो कभी नाही, त्यांचा स्लोगन राहिलाय. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक पाहिलं गेलं चौथा मार्ग असता. अभि चांगला फटका एका कॉर्नर रिजनला. चेंडू सरळ आलाय. खेळाडू तिकडे होते. प्रमोद लिली संगणक प्रयत्न चांगले प्रमोद लिलीच्या माध्यमातून
श्वान तिकडे होता, थोडंसं खाली राहिलं होतं, चेंडू झेल झाला नाहीये. विनय बाहेरला माहित आहे की खूप कठीण चेंडू राहिल्याचा प्रयास चांगला राहिलाय, परंतु एक सिंगल दबाल एकेरी धावांचा फरक पुढे सरसावते. 32 वर 2 गडी बाद झालेत. अप्रतिम शतक केलंय प्रमोद लिलेच्या माध्यमातून. सुरू चांगला झेल सुद्धा टिपला गेला होता अनिल घरत यांचा. शेवटचा चेंडू या षटकामधला. क्लीन बोल्ट, फलंदाज बाद, बॅक टू द आउट. गडी क्रमांक 3 बाद झालाय. 32 अंकावर 4 षटकांचा खेळ संपला गेला. धन्यवाद इसे. बघ अंतिम षटक मार्गस्थ आहे. योगेश पाटील बघा संघाचे संघ मालक सुद्धा आहे. त्याने पहिल्या चेंडू डॉट बॉल लागलाय. पाहू शकाल डेंजर झोन मध्ये येतं मला असं वाटतं ते दर्शवलं गेलंय आणि पंचांनी त्यांना वॉर्निंग सुद्धा दिली असं वाटतंय मला. आणि डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. परत टॅप केला गेला. स्लो बॉल चेंडू होता. वा नितीन सारख्या बॅटरला बांधून ठेवलाय. स्लो बॉल चेंडू. निरागस चेहरा आहे परंतु अप्रतिम गोळी करतो. आपण सांगतो की साधा चेहरा वार गहरा असा गोलंदाज योगेश पाटील. होम ग्राउंड आहे त्यांचं आणि या खेळपट्टीवर कशा प्रकारे चेंडू टाकायचं त्यांना माहित आहे. मुरमन ठाकूर सुद्धा खूप खुश आहे. घरच्या संघाचा खेळाडू आहे. जास्त पाय ठेवण्याचा प्रयत्न करायला पण त्यांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. बघा पहिले 2 बॉल डॉट आले त्यानंतर व्हाईट बॉल दर्शवला गेला. तर फलक एके पुढे सरसावते. 33 वर 3 गडी बाद झाले. अजून येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून एक भार टाकण्याचा प्रयत्न. पहिले 2 बॉल डॉट त्यानंतर 2 चेंडूवर 2 वाईट. म्हणजे तुम्ही पहिले 2 बॉल डॉट ते भरून काढल्याचं म्हणावं लागतील. धावसंख्या 34 या अंकावर. वर 3 गडी बाद झाले. पाहू शकाल अजून येणारे या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बॅकडून 2 मोठे फटके आले. 25 किंवा 50 पर्यंत धावफलक गेला तर एक चांगला बॅटल पाहायला भेटेल. बॅटची कड नक्कीच लगावली. विकेट किपर प्रमोद तिकडे होते यशांच्या मागे. प्रमोद दिली यशांच्या मागे होते. ज्याला झाला नाहीये. बॅटची आतली कड नक्कीच लगावली गेली होती. एक सिंगल धाव नक्कीच चाली. आता 35 वर 3. निलेश फायटर संघामध्ये जे खेळाडू खेळतात त्यांनी स्ट्रेचच्या मागे यायचं आहे. महाराष्ट्र पोलीस राकेश पाटील किंवा किरण जाधव यांना पण संपर्क साधायचा आहे. पाहू शकाल जास्त बाहेर पंतनी व्हाईट बॉल दर्शवला. लेफ्ट हँड बॅटरचा स्ट्राईक वर आहे त्यासाठी ऑफिसचे जास्त बाहेर ठेवलं गेलं. फलक 2 पासून फलकर तब्बल लगावले गेले ते म्हणजेच 36 धाबा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला 2 डॉट त्यानंतर 3 वाईट 1 सिंगल. मागील 1 मध्ये 4 धाबा खर्च केल्यात. सरळ बॅटिंग उंच खेळलाय डाऊन द ग्राउंड.
आणि पाहू शकाल धीरज कुठलीच चुकी करणार नाही. माफ करा, गौरव तिकडे होते. गौरवने झेल टिपलाय. फलंदाज बाद. अनिल बाणे बॅक टू डकआउट. झेल टिपलाय. गौरव तिकडे होते. अप्रतिम झेल. गौरवने 2 झेल टिपलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या अच्युत आलेत. बघा 4.4 चेंडूचा खेळ संपलेला. 36 वर 4 गडी बाद झालेत. आता येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी स्लोवर चेंडू होता आणि 3 स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि पाहू शकाल पंच थोडंसं चर्चा करतील. मला वाटतं स्ट्राईक रोटेट दिली जाणार आहे कारण की विकेट किपर क्लोज आहे. येस सर. हा, विकेट किपर क्लोज आहे. चेंडू हातामध्ये आहे म्हणून नॉन स्ट्राईकला थांबवावं लागेल असं सांगितलं पंचांनी नितीन यांना. डॉट बॉल नक्कीच झाला. विकेट किपर तर मागे असतात तर कुठं ना कुठे तुम्ही स्ट्राईक रोटेट झाले, पण विकेट किपर क्लोज आहे. शेवटचा एक चेंडू आहे. 5वा षटक मार्गास 36 वर 4 गडी बाद. झहीर 11 बोईसर पूर्णपणे दबावामध्ये आपण पाहू शकाल राहिलाय. रिव्हर्स करायचा प्रयत्न झाला. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. विकेट किपर स्वतः गेला. चेंडूला फील्ड करतो. चेंडूला फील्ड केला गेला. 22चा कॉल पंचांनी दर्शवला आहे. बघा 5 षटकांचा खेळ संपला. 37 धावा दाफळकर 38 धावाचा पाठलाग करायचा आहे. आणि जेव्हा 38 धावाला पाठलाग होती पडते आपण आवाज ऐकूया मिस्टर मुरमुरे ठाकूर यांचा मायक्रोफोनवर. नांदगावचे चॉकलेट बॉय. काल त्यांच्या स्टेटसवर खूप चांगली चर्चा राहिली आणि आज गुड मॉर्निंग पालघर ग्रुपमध्ये नक्कीच खूप चर्चा राहिली आहे. त्यांच्या पाहू शकाल फोटोमुळे. याचा मुरमुरे ठाकूरचा आवाज आपण ऐकूया. पाहू शकाल बघा.
हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. वेलकम बॅक. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिकडे दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. पहिल्या इनिंगचा आपण खेळ पाहिला. जैर 11 संघानं तब्बल 37 धावा ठोकल्या आणि 38 धावांचं एक सोपं आणि साधं आव्हान दादू 11 पालघर संघाच्या समोर आणून ठेवलंय. गोलंदाजी मार्कवर उच्चाई संघाचा एक सितारा, नाव त्याचं अनिल बाने. खेळाला होते सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल, जिकडे उसळी घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अनिल बाने म्हटलं की चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि पहिल्याच बॉलवर त्याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. फलंदाजी मार्कवर 2 सलामीवीर, एकीकडे विवेक बारी आणि नंतर प्रमोद. यावेळेस फटका तर खेळलाय, बॉल हवेत आहे आणि सरळ चाललाय वाईड स्लॉंग ऑन सीमारेषा पार. विवेक बारीच्या बॅटमधून या इनिंगचा पहिला षटकार. 6. थँक्यू सो मच. या षटकारानं धावसंख्येचा श्री गणेशाचा आल्या. तब्बल 6 धावा धावसंख्येवर लागलेत. येणारा तिसरा बॉल, जिकडे विवेक बारी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल बाने कमबॅक करेल का, हा देखील एक प्रश्न आहे. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षकाकडून झालाय चुकी आणि बॉल चालला सीमारेषा पार. आलाय पुन्हा एकदा चौकार. 4. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर 10 धावा. विवेक बारीची बॅट या सामन्यामध्ये देखील बोलू लागली आहे. पुढचा बॉल. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. बॅटची कड आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला इल्ल्यास पाहायला मिळत आहेत आणि सुंदर कॅच त्यांनी घेतलाय. जिकडे कॅच ऑफ क्वालिटी, दर्जेदार कॅच बघा रिप्लेच्या माध्यमातून, क्लोज किपिंग आणि तदनंतर जो बॉल बॅटच्या कडेला लागला तो झेल इल्ल्यास यांनी लिलया झेलला. विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. दाद आपल्याला वारंवार विनंती करतोय, प्लीज आपला नेक्स्ट फलंदाज रेडी ठेवा आणि 1 मिनिटाच्या आत फलंदाजी मार्कवर फलंदाज पोहोचला पाहिजे. येस, हे चित्र चांगलं आहे. जरा वॉर्मअप करतच जा, तुम्हाला देखील चांगलं, आम्हाला देखील चांगलं होईल. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे विवेक बारीला तंबूचा आसरा दाखवलाय, तिकडे त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज उतरलाय. नाव त्याचं गौरव आहे. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 10 धावा, जिकडे 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. येणारा 5वा बॉल अनिल बानेने कमबॅक करून दाखवलाय. पुढचा बॉल.
यावेळेस पुन्हा एकदा मात्र दिशा दिलाय, रिस्पेक्ट ज्याला म्हणतो आपण. बॉल चाललाय इनफिल्डच्या जवळ, क्षेत्ररक्षक आला, त्याने फील्ड केलं, धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. जिकडे अनिल बाने गोलंदाजी मार्कवर आला, ज्याच्या दुसऱ्या बॉलवर षटकार आणि तिसऱ्या बॉलवर चौकार आला होता, मात्र मैदानाच्या आतमध्ये अनिल बानेने कमबॅक करून दाखवलं. येणारा शेवटचा बॉल आहे, धावसंख्या धावफलकर 11 आहेत. आता नवीन फलंदाज प्रमोद. यावेळेस ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता, कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेट. बॉलच्या खाली कल्पेश पाटील, ब्रँड ऑफ नांदगाव. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर तब्बल 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय, धावसंख्या धावफलकावर 12 धावा लागलेत. चिकडे फलंदाजी करणाऱ्या संघानं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा पुरेपूर उपयोग करून घेतलाय. धावसंख्या धावफलकावर 12, जिकडे आव्हान आहे 38 धावांचं, एक माफक आव्हान आहे आणि त्याला साजेशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. आता नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय, नाव त्याचं अच्युत आहे. आता अच्युतला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. जिकडे लक्ष छोटं ठेवलंय तिकडे इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सादर करावी लागेल. अच्युतचा पहिला बॉल, समोर उभा ठाकलाय प्रमोद. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट, कव्हर ड्राईव्हचा फटका, इनफिल्ड मध्ये फेकी झाली आणि डायरेक्ट हिट आपल्याला कल्पेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत होईल का? पंच इकडे दर्शवतील. येस, थर्ड अंपायरला रेफर करण्यात येईल. जिकडे कल्पेश पाटील, ब्रँड ऑफ नांदगाव. मी सांगितल्याप्रमाणे एक चांगला क्षेत्ररक्षक, एक चांगला फलंदाज, ज्या अर्थी कल्पेशच्या हातात बॉल आला त्या अर्थी डोळ्याची पापणी लवते ना लवते कल्पेशने तो बॉल यष्ट्यांच्या वर फेकला आणि मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाली. थर्ड अंपायर अभि तांडेल वॉर रूम मध्ये आले, चेक करतायत आणि त्यांचा निर्णय आपण कळूया. बॅटर सेफ आहेत, अभि तांडेल म्हणतायत बॅटर सेफ आहेत. जिकडे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलाय तब्बल 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. चला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. जिकडे थर्ड अंपायरचा निर्णय आलाय मित्रांनो, थर्ड अंपायरने मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड पंच पुन्हा रेफर करतील दुसऱ्या रनसाठी. अभि तांडेल आपल्यालाच यावं लागेल. जिकडे
चला जिकडे सर्व पंचांचा निर्णय आलेला आहे, जो फायनल डिसिजन आहे. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलाय तब्बल 14 धावा. जैर 11 संघाला विनंती असेल, आपण जास्त वेळ घेताय क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. आपल्याला विनंती असेल की प्लीज आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. जिकडे एक बॉलचा खेळ झालाय, धावसंख्या 14 लागलेत. पंचांचा निर्णय आलाय मित्रांनो, आता तो नाही चेंज होणार. तर प्लीज आपण खेळाला पुन्हा एकदा सुरुवात करा. अडतीस धावांचं लक्ष आणि ते लक्ष गाठण्यासाठी चांगली फलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अनिल बाने बॉलच्या खालती आलेत. फेकी करतील तत्पर्यंत धावसंख्येत एका धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. पॉवर प्लेचं दुसरं षटक जिकडे इनफिल्डच्या बाहेर आपल्याला मात्र 3 खेळाडू पाहायला मिळत आहेत. जिकडे डीप पॉइंट आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि एक डीप मिडविकेट रिजन मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. येणारा पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. डीप मधून अनिल बाणे आले, थ्रो करतील तत्पर्यंत चित्याच्या चपळाईनं 2 धावा परिपूर्ण झाल्यात. या 2 धावेनं धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. आज जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण सातत्याने मैदानाच्या आतमध्ये सर्व लेजेंडरी खेळाडूंकडून पाहतोय. येणारा चौथा बॉल जिकडे अच्युत आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. मोठा फटका अजूनही नाही आलाय. चौथा बॉल यावेळेस फुल टॉस होता. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस कल्पेश पाटील कडून फॉर्मलिंग झाला. ज्या अर्थी मागच्या बॉलवर कल्पेश पाटील कडून चांगलं क्षेत्ररक्षण आणि तदनंतर डायरेक्ट हिट पाहायला मिळाली होती, त्याच्या हातातून एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नांना यश देखील आलं. धावसंख्येत एका धावेने भर पडली. धावसंख्या आतापर्यंत 18 धावा. जिकडे मात्र 20 धावांची आवश्यकता आहे. चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा गुडलेंथवर आदळलेला बॉल, त्याच्यावर पुल केलाय आणि बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. प्रमोदच्या बॅट मधून खणखणीत चौकार. 4. थँक्यू सो मच. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलात जिकडे आखूड टप्प्याचा बॉल होता. उसळी घेणारा ऑन द राईज फटका खेळला आणि जबरदस्त फटका खेळला. धावसंख्या धावफलकर 22. येणारा शेवटचा बॉल आहे. कमबॅक करावं लागेल अच्युतला. चेंज ऑफ पेस. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. जिकडे मागचा बॉल वेगवान होता तिकडे या वेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं. उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल, याला म्हणतात परफेक्ट लेंथ. आलाय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर तब्बल 11च्या सरासरीनं 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पाहायला मिळत आहेत पंच झाकीर खान सर. आम्हाला सांगतायत घाई करा, मात्र पंच आपण देखील मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप करायला सांगा खेळाडूंना. रागावलेत पंच. झाकीर खान पंच रागावलेत आमच्यावर. हरकत नाहीये, या बाहेर आम्ही आहेच. चला जैर 11 संघाला विनंती असेल, आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. जिकडे पंचांकडून राग पाहायला मिळतोय, आमच्यावर रागावलेत. स्मित हास्य. पालघर जिल्ह्यामध्ये रतनबुवा खेळणारा पहिला खेळाडू म्हणजे झाकीर खान आपल्याला पाहायला मिळतोय. आज पंचांच्या भूमिकेत आहे.
गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तोच गोलंदाज, नाव त्याचं अनिल बाणे. संघाच्या वतीनं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिला बॉल. यावेळेस उच्छळीचा ब्रँड मनीष निजाई यांनी म्हटलं आणि त्याला साजेशी कामगिरी अनिल बाणेनं मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली. मी पहिलेच सांगितलं होतं, इफ देर इज अ विल देर इज अ वे. जर तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला रस्ता सापडेल. अजूनही मॅच संपलेली नाहीये. तुम्ही तुमचं सर्वस्व झोकून द्या, मॅच तुमच्याकडे नक्की फिरेल. येणारा पुढचा बॉल. यावेळेस हाफ टक्करचा बॉल होता. बॉलला खेळून काढलाय. बॉल सरळ चाललाय डीप कव्हर, सीमारेषा पार. गौरवच्या बॅट मधून घणाघाती प्रहार आलाय. चौकार. 4. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचलाय, ती म्हणजे तब्बल 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड. येणारा पुढचा बॉल. पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. यावेळेस मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, आणि जो आम्हाला नडतो ना त्याला पाठवतो डायरेक्ट ढगात. ढगात मारलाय षटकार. 6. थँक्यू सो मच. षटकारानं धावसंख्या फ्लाय झाला आणि जाऊन पोहोचले तब्बल 32 धावा. मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अनिल बाणे कमबॅक करेल का? यावेळेस पुन्हा एकदा सलगचा दुसरा. आजच्या दिवसातील उंच लांब हाय हॅन्डसम आलाय षटकार. मंगेश द हिरोने कॅच घेतलाय आणि सामना खलास.